आणि आपण ज्याची आतुरतेनं वाट पाहत होतो असं व्यक्तिमत्व जे आपल्या सर्वांच्याच त्यांना मनात भिनतील, ज्यांचे विचार घेऊन रोज नेहमीच माझ्या प्रत्येक भीम अनुयायाची पहाट होत असे, असं ते बाबा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बहुजनांचा बुलंद आवाज या भारत देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय सन्माननीय आठवले साहेबांच्या या ठिकाणी सन्मान झालेला आहे. अत्यंत श्लोकामध्ये आठवले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. राज्यसभेवरती तीनदा त्यांची नियुक्ती झाली. आमच्या सर्वांचे बॉस आदरणीय सन्माननीय भारत देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले साहेबांचं हे महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत. सगळीमध्ये बसून घ्या, साहेबांना कार्यक्रम बघायचा आहे. बच्चे कंपनी बसून घ्या पटकन. चला वेळ नाही जवळ तिचा प्रवास रत्नागिरीपासून थेट सिनेमांपर्यंत पोहोचला. अर्थात शत्रू या सिनेमातलं सादर करतील. प्लीज सगळ्यांनी मागे व्हा. चलो एक मिनिट बंद ठेव. एक मिनिट चालू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय नामदार देशाचे मंत्री दलितांचे मसिया गोरगरिबांचा दाता माननीय माझे बॉस माझे आदर्श रामदास आठवले साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील देणार आहेत. साहेबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. साहेबांना राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल हॅट्रिक असा कुठलाही नेता नाही त्याला हॅट्रिक मानलेले असे आमचे रामदासजी आठवले साहेब दलितांचे नेते, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मागे बढो. या ठिकाणी आठवले साहेब या महोत्सवाला शुभेच्छा देतील. बंधू आणि भगिनीनो, दादा मला म्हणाले की मी आहे दादा बॉस. इतने बड़े हस्ती के साथ भी पहला म्हणाले की मी आहे दादा बॉस. विनोद जाधव आहे माझा खास. मुरुड मध्ये आहे विनोदचा आवाज. मुरुड मध्ये आहे विनोदचा आवाज आणि बाबासाहेबांना विरोध करणाऱ्यांचा करून नको. हो भाई. आणि त्यासाठी विनोद आहे. साहेब काय नाही राज साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी महोत्सव होतो.
आणि या मैदानामध्ये आमच्या भगिनी, सगळी लहान मुलं, युवक आपले सगळे आणि सगळेच आपले नागरिक या भागात उपस्थित असतात. प्रत्येक वर्षाला मी या ठिकाणी येतो. माझी येण्याची तारीख इथं असते 12. प्रत्येक वेळेला माझी येण्याची तारीख असते 9. पण आज मुद्दाम्याला तारीख दिलेली आहे 12. कारण निवडणुकीमध्ये पक्षाचे राहत नाही, त्यांची बाजूला मी 12. पक्ष कुणासाठी थांबत नाही. आता मी ठरवलंय की पक्ष चालवायचा असेल तर इमानदार लोकांचा चालवायचा. पक्षासोबत लोकांनी राहिलं पाहिजे. नाही तर आठवले माझा आमचा नेता आहे आणि त्या नेत्यातून ऐकत नाही. या मुलुंडमध्ये आपली जी ताकद आहे ती ताकद ठीक आहे. आम्ही भाजपसोबत होतो, भाजपसोबत आपण होतो. त्यामुळे मला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या काळामध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर घेतलेला आहे. आणि कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 3 वेळेला लोकसभेमध्ये, 3 वेळेला राज्यसभेमध्ये अशी जबाबदारी कदाचित माझ्यावर झालेली आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला आहे. ज्यांनी मतं दिली त्यांचा अधिकार आहे, ज्यांनी मतं दिली नाही ते माझ्यासोबत राहिलेले आहे. या सर्वांच्या मुळेच मला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचता आलं. बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर सॅक्रिफाईस केला पाहिजे. गरिबांना न्याय द्यायचा असेल तर संघर्ष करणं त्याचं आवश्यक आहे. पण तो संघर्ष आपापसात नव्हे. संघर्ष करायचा आहे. आम्ही संघर्ष केला. नंतरच्या काळामध्ये झुगी झोपडीत राहणाऱ्या माणसांसाठी मोठा संघर्ष केला. अनेक मोर्चे काढले आम्ही त्या काळामध्ये. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे यासाठी सातत्यानं सगळ्या फिरलो. महाराष्ट्रभर मी फिरलो, पण राजकारणात मी नाही. गावागावामध्ये पॅन्थरच्या छावण्या सगळ्यांना बाजूलाच मुंबई सारख्या शहरामध्ये, सगळ्या शहरामध्ये पॅन्थर स्थापन केली. आणि आता जर मुलुंडच्या बंधू भगिनी तुम्हाला सांगतो की आपला पक्ष फार वर गेलेला आहे. देशाच्या प्रत्येक 28 राज्यामध्ये पक्ष जाऊन पोचलेला आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद नसता तर ते मला शक्य झालं नसतं. आपण माझ्या पाठीशी उभे राहिला. कारण जय भीम होता माझ्या गाठीशी, जय भीम होता माझ्या गाठीशी. मग तुम्ही का राहणार नाही माझ्या पाठीशी? आणि आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहता. म्हणूनच मला ते शक्य झालं. मला एकट्याला ते जमून गेलं. राजकारणामध्ये जमवायचं असेल तर माणसं सोबत लागतात आणि अशी माणसं भरपूर आहेत आपल्यासोबत. पण मी तुम्हाला सांगतो की आपला पक्ष देशामध्ये 2 राज्यामध्ये रेकग्नाइज आहे. नागालँडमध्ये 2 आपले आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रेकग्नाइज